तर पब्लिक पाटणमध्ये आता झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निकालामध्ये पाटणमध्ये पंचायत समितीमध्ये सर्वाधिक 13 जागा जिंकून शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर एका जागी मावशी गणात भाजप विजयी झालेले आहे. तर जिल्हा परिषदचं पाहिलं तर शिवसेना 6 जागी विजयी झालेली आहे आणि एका जागी म्हणजे मावशी गणात भाजप विजयी झालेला आहे. त्यामुळे या निकालामुळे आपल्याला स्पष्ट कल्पना येईलच की पाटण तालुक्यातील जनतेने शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिलेले आहे. आपण पाहू शकतो आणि आपण डिटेलमध्ये पाहण्यास गेलो तर आपण हेळवा गणातून सुरू करूया. तर तिथे तिन्ही शिवसेनेच्या उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यानंतर हेळवा गणानंतर आपण तारळे गणात आलो तर तारळे गणात बी तिन्ही शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यानंतर मावशी गणामध्ये एक जिल्हा परिषद भाजप विजय झालेले आहे, तर एक पंचायत समिती भाजप विजय झालेले आहे. तर चापळ गणातून शिवसेना विजय झाले आहे. हा आहे मावशी गणाचा रिझल्ट. तर मल्हारपेठच्या तिन्ही उमेदवार शिवसेनेचे विजय झालेले आहेत. मंदरुरकोडेमध्ये पण तिन्ही शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. काळगाव गणात पण तिन्ही उमेदवार शिवसेनेचे विजयी झालेले आहेत. मोरगिरी मरडी गणात तिन्ही उमेदवार शिवसेनेचे विजयी झालेले आहेत. आणि आता आलेल्या रिझल्ट नुसार तांबवे गणात फक्त एका मताने शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तसेच सोपणे गणातून पण पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. थोडक्यात सांगण्यास गेले तर आपल्या भागामध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालेले आपल्याला पाहायला मिळते, तर भाजपला लोकांनी नाकारलेले आहे. असा हा एकंदरीत आपल्या तालुक्याचा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा निकाल आहे. सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत उमेदवारांचे बी अभिनंदन. एका हारणं काय होत नाही. भविष्यात तुम्ही लढा, नक्कीच तुम्ही जिंकून जाल. थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. व्हिडिओला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू, धन्यवाद. असा थोडक्यात निकाल आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठे चूक झाली असल्यास समजून घ्या, नक्कीच कळवा. थँक्यू.